मला आधार द्यावा लागला. कळलं तुला? हा, आणि तू काय म्हटलं? तू मला घटस्फोट केला. अरे तू काय मला घटस्फोट केला? मीच तुला घटस्फोट देणार. बंद कर तुझे नाटक. आता काही गरज नाही. मी तुझी ताई नाही आणि हा तुझ्या जिजाची. याला आपल्याबद्दल सगळं काय माहिती नाही. पण आता आपण एक काम करू. आता याला घालायची गरज नाही. चल आपण लग्न करू. आता भिकारी आपण लग्न करू. माझ्या प्रेम होतीस ना? बोलतोय कुठलं लग्न काय कुठं करत नाही. अरे तू माझ्या प्रेम करतो की तुझ्या याला गवण्याची गरज नाही आहे. मी तुझी असली तर आणि तू माझ्या प्रेम करतो ना. हे कधी शक्य? तू एका IPS अधिकाऱ्याची पत्नी आहेस ना. माझ्याशी लग्न मी तुला काय सांगितलं? सगळं नाटक संपलेलं आहे. मी नाटक करत नाहीये. आजपर्यंत मी जे काही केलं ते नाटक होतं. पण मी आता वास्तवात आलेला. म्हणायचं काय म्हणजे काय? बघा, एकाशी लग्नाचं नाटक करायचं, दुसऱ्याशी प्रेम करायचं आणि तिसऱ्याची हात धरून पडून जायचं. असल्या स्त्रीसोबत कोण लग्न करणार? तू स्वतःला धोका दिलाय, स्वतःला फसवलाय. खूप शहाणी समजतेस ना तू स्वतःला. का IPS अधिकाऱ्याला धोका द्यायला मागे पुढे बघितले नाही? माझ्यासारख्या माणसाचं काय? मला तर फुटबॉल प्रमाणे ओळखताय. CID प्रतीक्षा आहे. मिस्टर नागराज, तुमच्या या काळ्या धंद्यावर बऱ्याच दिवसापासून आमच्या CBI त्याची नजर होती. म्हणूनच मी हे असं वेड्याचं सोंग घेऊन तुमचा पाठलाग करत होतो. आणि हो, मी त्या दिवशीच तुम्हाला अटक करू शकलो असतो ज्या दिवशी तुम्ही त्या बाईवर बळजबरी करत होता. पण मला तुम्हाला मुद्देमाला सकट पकडायचं होतं म्हणूनच मी तुम्हाला अटक करू शकलो नाही. मिस्टर नागराज, तुम्ही ज्या हॉटेलवर मध्ये ज्या रूम मध्ये थांबलात ना, त्या रूमवर आमच्या CBI खात्याने 10 टाकून बराच ब्राऊन शुगर हस्तगत केली आहे. आणि अशा जीव गेल्या ब्राऊन शुगरच्या तस्करीबद्दल मी आज तुम्हाला अटक करत आहे. अंडर अरेस्ट मिस्टर नागराज, तुम्ही कोण लोक आहात? तुमचं नाव सांगा, तुमचा मेन बॉस कोण आहे ते सांगा मला. मी मेन बॉस नाही आहे. मेन बॉस ही आहे. बघा मॅडम, यांच्या बरोबर तुम्हाला सुद्धा अटक करावी लागेल मला. सांगा, लवकर सांगा, तुमचा मेन बॉस कोण आहे ते? मॅडम काय बोलतात ते शुद्धी वगैरे आहेत का तुम्ही? मग अगदी खरं करायचं मग याच्या पुरावा काय आहे? बघा साहेब, मी असं काहीच केलेलं नाही. मी निर्दोष आहे, हे काही नाही. हे बघा
मला यांच्याबरोबर तुम्हाला सुद्धा अटक करावी लागेल. तुमचा विश्वास करा, मी असं काहीच केलेलं नाहीये. साहेब मला कशाला साहेब मी काहीच केलं नाही हो. हे बघा, मला ते काही सांगू नका. तुम्ही लोक जे काही सांगायचं आहे ते कोर्टात सांगायचा. साहेब मी तुम्हाला काय सांगू या माणसाने मला फसवलं. हे सगळे भाडेधंदे करायला त्यांनीच मला सांगितलं. आणि याचा पती हा आहे. खरं तर यांचा काही दोष आहे तर हिचा. सांगितलं मॅडम, जे काही सांगायचं आहे ते कोर्टात सांगा. मला काही सांगू नका. काहीच केलं नाही. तस्करी करताय. कोणती मजा का चिटुकल्या वडाची माझी तुमच्याकडे एकच विनंती आहे. बोला. आजपर्यंत खूप पापं केली ते माझ्या दादा वहिनींचा खूप मोठा दोषी आहे. मला फक्त हेच संधी द्या. मला फक्त त्यांच्याशी भेटायचं आहे, त्यांची माफी मागायची आहे. बघा साहेब,